नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय सांबले नमः पार्वती पते शिव हर हर महादेव जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय संत शिरोमणि महंत स्वामी स्वामी महाराज की जय दत्तात्रेय भगवान भगवान की जय सब संतन की की जय शिव महापुराण भगवान की जय हर 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 महादेव नागेन्द्रहाराय पुरान्तकाय स्मराङ्गरागाय महेश्वराय देवादिदेवाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय कैलाशिराणा शिवचन्द्रमौळी माता मोगटी जाणी कारुण्य सिंधू भवदोद्धारी तुझ बिन शंभो मज कोणारी तुझ बिन शंभो मज कोणारी अनंत कोटी ब्रह्मांडाने आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो ज्या भगवान
शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. महात्मा बसवेश्वर महाराज, संत शिरोमणी मन्मथ मौली महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सर्व संतांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. ओम नमः शिवाय अधिष्ठान व नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने संयोजक महेश स्वामी व त्यांचे सर्व सहकारी सर्वांच्या चरणी नतमस्तक हो. माझे गुरु श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य पराणकर बाबा, राजलिंग शिवाचार्य पराणकर बाबा यांच्याही चरणी नतमस्तक हो. माझे आई वडील, माझे सासू-सासरे, माझे पती परमेश्वर यांच्याही चरणी नतमस्तक हो. शिव महापुराण कथेचा 7वा दिवस म्हणजे एक सत्र संपलं, 3 कथा ऐकणार आहे. त्यामध्ये नियमाने आजचा सांगतेचा दिवस. आपलं नशीब काही वेगळं आहे, जरा जास्तच. एखादं काम जर मनातून धरलं ना तर ते काम भगवंताच्या आशीर्वाद रूपाने होत असतं. म्हणून आज माता भगवतीची सुद्धा सेवा झाली. म्हणजे आजचा कार्यक्रम सांगतेचा अतिशय सुंदर. शिव आणि शक्ती दोघांचीही भक्ती आजच्या दिवशी झाली. अगोदरच मासोत्तम मास, पवित्र मास, श्रावण मास. या मासामध्ये कोणताही दिवस असू द्या आणि कोणतीही वेळ असू द्या अगदी शुभच असते. एक पट केलेली सेवा 1000 पट होते. मग तुम्ही तर आज ललिता सहस्त्र म्हणजे 1000 भगवतीचे नाव घेऊन कुंकुमार्चन केलं. म्हणजे आजचे 1000 म्हणलं तर 1 कोटी सेवा झाली तुमची. माता भगवतीची सेवा म्हणजे शक्तीची आणि आता शिवाची. अगोदर शक्तीलाच खुश करणं आहे. शिव काय नाही, आपलाच आहे. शक्तीच अवघड काम आहे. तुम्ही आम्ही तेच आहेत ना. म्हणून सेवा सुद्धा आपली भगवंताने त्या पद्धतीमध्येच करून घेतली. अगोदर भगवतीलाच खुश करा म्हणजे माझं काही नाही, मी तुमचाच आहे. या पद्धतीमध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम. काही लाल साड्या, मस्त पैकी सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. आणि खरंच किती भाग्याचा दिवस आहे. तुमचं भाग्य म्हणावं का माझं म्हणावं मलाच कळत नाही. या मंदिराचा रौप्य महोत्सव आमचे महेश स्वामी त्यांचा सुद्धा नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचा ना 25वा म्हणजे त्यांचाही रौप्य महोत्सव. आणि वर्ष सुद्धा 2025 हा सुद्धा म्हणावं लागेल रौप्य महोत्सवच आहे ना. योग असो, कुठलीही गोष्ट योगाने मागून घ्यावी. भगवंताला मागितल्यानं मिळत नाही. पण जर आपली निष्काम सेवा झाली म्हणजे कामाची वासना न करता निष्काम होऊन शिवनाम निष्काम होवानी शिवनाम होतानी. निष्काम होवानी शिवनाम होतानी. हृदय शृंगार निष्काम होवानी शिवनाम निष्काम होनी शिवनामोच्चारे का धरणे अंतरी दृढ प्रेम. अंतरामध्ये
श्याम सेवा. का तर वर बसलेला भगवंत कसं आहे, प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती, न सोडे संगती प्रेमळाची. वर बसलेला भगवंत प्रेमाचा अंकित आहे आणि प्रेमळ माणसाची संगत न सोडणारा. आता तळेकर महाराजांना 4 डोळे आलेले, त्यांचं काही शक्य आहे का? आता 4 डोळे आले, 2 डोळे होते तर थोडी काळजी वाटायची, पण महेश स्वामींनी दुसरे 2 डोळे आणून दिले काही नाही. आता ते ऐकणंच शक्य नाही. तळेकर महाराज नोच आहे. महाराष्ट्र भाषा एवढ्या कडक आवाजाचा गायकच नाही असं. त्याबरोबर कारण वर बसलेला भगवंत सुद्धा अतिशय प्रेमळ आहे. या भगवंताची सेवा. कथेचा 7वा दिवस. तुमचं काही भाग्यच वेगळं आहे. आतापर्यंत न भूतो न भविष्य. 21 दिवस शिव महापुराण करताना भूतो झाली म्हणजे भूतकाळात कधी झालीच नाही. 21 दिवस नाही झाले ना, भविष्यात होईल काही सांगता येत नाही. पण हा जो 21 दिवस तुमच्यासाठी का 3 वेळेला होईल तर नाही, कारण सलग 3 वर्ष ठेवावं लागते. महेश स्वामींनी विचार केला 3 वर्ष पुणेकरांना वेळ नाही, एक कार्यक्रम घ्यायला. आमचं वेगळं वेगळं असतं काहीतरी. मग एकाच वर्षी आम्ही यांना ज्ञानामृताचा उपदेश 3 वर्षाचा एकदाच देऊन टाकू. म्हणून पहिलं सत्र आजचं, ज्यामध्ये अतिशय रसाळ अशी कथा, मंत्रमुग्ध करणारी कथा, मानव देहाला पावन करणारी कथा, सर्वसामान्य जीवाला समजेल असा शिव परमात्मा. जास्त अवघड नाही, जास्त अभ्यास करावा लागत नाही, साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजणारा शिव परमात्मा आणि शिव महापुराण कथा. आणि ह्या कथेचा आजचा 7वा दिवस. किती भाग्यवान आहे बघा. मास उत्तम मास, पवित्र मास. पवित्र मासामध्ये पहिलीच एक लक्ष्मण महाराजांनी म्हण घातलेली किंवा प्रसादाचा एक अभंग स्वतःचा अनुभव करून लिहिलेला आहे की प्रसाद घेताची स्वामींचा. एक स्वामी मुद्दाम निवडले म्हणजे तो प्रसाद सुद्धा योग्य गेला पाहिजे. या पद्धतीमध्ये शिव महापुराण कथा. आपली कथा सुरू आहे. नेमकं कालच दक्ष राजाच्या घरी माता भगवतीचा जन्म झालेला आहे. माता सती रूपाला अवतार झाली. आजच कुंकुमार्चन कार्यक्रम. भक्तीच म्हणायची, ते करून घेणारा तो भगवंत आहे. काल थोडा आनंद व्यक्त केला तर आज 1000 पट आनंद व्यक्त केला. सहस्त्र नाम म्हणजे 1000. 1000 नामाने भगवंतीला खुश करण्याचं काम आपण केलं. का नाही देव प्रसन्न होणार? अशी सुंदर अशी सेवा माता भगवती. दक्ष राजाच्या घरी जन्म झाला आणि काल आपलं चाललं होतं की एवढी लहान मुलगी जे की शिव परमात्म्याच्या भक्तीला लागली, शिव परमात्म्याची भक्ती करू लागली. काल भक्तीमध्ये काय महत्वाचं आहे, भस्माचं, रुद्राक्षाचं आणि बिल्वपत्राचं महत्व सांगितलं. जास्त काही लागत नाही. काही जणांचं अजून थोडं म्हणणं आहे, बिल्वपत्राचं थोडंसं मागच राहिलं की बिल्ववृक्षाची पूजा तर सांगितली, पण अनेकाचं म्हणणं आलं की बिल्वपत्र वाहावं कसं. काही जण मंदिरामध्ये गेले की पालचं पान वाहतात. मला तर माहिती नाही का वाहतात, शास्त्रामध्ये तसं पालचं पान दिलं नाही. काही जण सरळ पान वाहतात. जे 3 नग असलेलं बिल्वपत्र, ज्यामध्ये सत्व, रज आणि तम असे 3 गुण, या 3 नग असलेलं भगवंताला बिल्वपत्र वाहत असताना कसं व्हावं हा प्रश्न आहे. पण शिव महापुराणची कथा सांगते. एक जणांनी सांगितलं ताई आम्ही पालतं पान वाहतात. म्हणजे त्याचं रिझन काय मला तर माहित नाही. काही गोष्टी ऐकून पण घ्यावं लागतं. त्यांनी सांगितलं ताई
ज्या शिरा आहेत ना त्या भगवंताला टोचत असतात. मी म्हणलं तुम्हाला भगवंताने कैलासाहून मिस कॉल दिला का? तुम्हाला काही फोन केला का? तुम्हाला कुठं शास्त्रामध्ये आधार असतो तुम्हाला सांगा. पालतं पान व्हावं असं लिहिलंय का कुठं? कारण जसं झाडाला पान आलंय ना तसं व्हायला पाहिजे. फक्त त्याचं एक महत्व आहे, त्याचं देठ भगवंताकडे केलं पाहिजे. त्याचं मधलं जे पान आहे त्याचं टोक आपल्याकडे आलं पाहिजे का? तर सत्व गुण जो आहे तो आपल्याकडे आला पाहिजे. राजस गुण बाजूला गेला पाहिजे, तामस गुण बाजूला गेला पाहिजे आणि सात्विक गुण आपल्याकडे आला पाहिजे. म्हणून भगवंताकडे दे आणि आपल्याकडे जे मधल्या पानाचं टोक आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे. शिव महापुराण कथा. बाकी जसं झाडाला पान आले ना तसंच व्हायचं. कुणी काढलं काय माहिती पालतं व्हा, काही गरज नाही. कारण कथेमध्ये तसं पालतं पान आलंच नाही, सांगितलंच नाही. आहे बिल्व पत्राचं महत्व आहे. पण एक बिल्व पत्र व्हायल्यानंतर किती जन्मातलं काम जातो? 3 जन्मामधलं. का? पण नामाचं महत्व त्याच्यापेक्षा जास्त आहे. थोडा नामाचंही महत्व घेणारच आहे. कारण जे सती माता आहे ना शिव परमात्म्याची भक्ती करत आहे, त्या भक्तीसाठी काय साधन वापरते ते सांगणार आहे. नामाचं महत्व जास्त आहे. का? त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्र त्रियायुधम त्रिजन्म. किती? 3 जन्माचं पाप एक बिल्वपत्र वाहिल्यानंतर नष्ट होतं. पण 7 जन्मातलं पाप नष्ट करण्याची ताकद आहे. 7 जन्म कुठं पापम स्मरणेन विनश्यति. किती? 12 ज्योतिर्लिंग म्हणजे भगवंताचं जर नामस्मरण केलं तर 7 जन्मामधलं पाप नष्ट करण्याची माझ्या भगवान शिव परमात्म्यामध्ये ताकद आहे. नामाचं महत्व आहे. त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. इतकं नामाचं म्हणजे नाम सतत राहिलं पाहिजे मुखामध्ये. म्हणजे सामग्री वाहण्यापेक्षा ती एक बिल्वपत्र वाहिल्यानंतर 3 जन्मातलं पाप नष्ट होतं. आणि भगवंताचं जर नाम घेतलं तर 7 जन्मामधलं पाप नष्ट होतं. मग नामाला महत्व जास्त आहे. आता नामामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मंत्र कोणता? सप्तकोटी मंत्र आहे. 1-2 नाही. तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम मला काही अडचण नाही, कृष्ण जप करत बसा. पण त्याचा अर्थ काय? श्री शिवाय नमस्तुभ्यम, मी तुम्हाला नमस्कार करतो. याच्यामध्ये कुठलं चक्र जागा होतं? आपल्या देहामध्ये 6 चक्र आहेत. 6 मूलाधार चक्रापासून आज्ञारवी चक्रापर्यंत आपला प्रवास आहे. ज्यामध्ये एका मंत्रानं एक चक्र जागा होतं. त्यामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, गायत्री मंत्र म्हणा, महामृत्युंजय मंत्र म्हणा आणि तुम्ही काही मंत्र म्हणा, पण एकही चक्र जागा होत नाही जे की ओम नमः शिवाय या मंत्राला चक्र जागा. सगळ्यात महत्वाचं आहे मूलाधार चक्र न पासून सुरू होतं. नमः शिवाय ओम. मग हा मंत्र म्हणत असताना एक चक्र जाग होतं. एका चक्रामध्ये ध्यान लागतं. म्हणून सप्तकोटी मंत्राचा जर राजा कोणता असेल तर ओम नमः शिवाय. अनेक मंत्र तुम्ही जपा. महामृत्युंजय मंत्र जर जप केला काही अडचण नाही. शिव परमात्म्याचीच भक्ती आहे. अमर वरदान मागितलेलं आहे. मृत्यूपासून मुक्ती मिळणार नाही. मृत्यूपासून कोणालाच मुक्ती नाही. प्रत्येकाला जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहे. मृत्यूपासून मुक्ती नाही. तुमच्या आमच्या सारख्याला वाटलं, एका भक्ताला वाटलं, असे 3 जण भक्त निघाले. ते म्हणले की शिव परमात्म्याची भक्ती करायची का? भगवान विष्णूची नको म्हणले. भगवान विष्णू चतुराना नाही, विचार करून देणारे देवता भगवान विष्णू आहे. ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं पूर्ण न टिकून राहणार आहे. पण शिव परमात्मा जर वरदान देत असतील तर मागल ते वरदान मिळणारी देवता म्हणजे शिव परमात्मा. त्यांचाच जप केला पाहिजे. 3 जण निघाले. 3 जण निघाल्यानंतर 3 युवक एका ठिकाणी जाऊन त्याला पवित्र जागा, जशी आज ही पवित्र जागा आहे ना भगवान दत्तात्रेयचं मंदिर, तशी पवित्र ठिकाणी जप करण्यासाठी गेले. जप
जप करू लागले. कोणता? ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर 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 शिव महापुराण. भगवान की जय. तिघजण तपश्चर्येसाठी गेले. दृष्टांत अतिशय सुंदर आहे. मी तपश्चर्येला गेल्यानंतर आता कुणाची भक्ती करावी तर शिव परमात्म्याची. का? लवकर प्रसन्न होणारी देवता. जप करू लागले. जप करता करताच लक्षात आलं, अरे बाबा, देव जर पटकन येऊन समोर उभा टाकला तर मागायचं काय? अगोदर आपण काय मागायचं ते ठरवून मग भक्ती करू. अगोदर अभिषेक नाही करायचा, अगोदर दान धर्म नाही करायचा, अगोदर काय मागायचं ते ठरवायचं. काय मागावं भगवंताला? पहिला म्हणला, अरे तू काय मागणार? दुसरा म्हणला, अरे मला काहीच इच्छा नाही. काय पाहिजे? अरे मला काहीच इच्छा नाही. अरे तरी पण सांग, अरे मला काहीच इच्छा नाही. दुसरा म्हणला, अरे तुला? पहिल्याला म्हणला, तो म्हणला मला तर काहीच नाही. तिसरा म्हणला, अरे मला तर काहीच नाही. आला कशाला? जप करण्यासाठी. पण तरी तू विचारतो ना, म्हणून मी तुला सांगतो. दुसरा म्हणू लागला, अरे मला काही नाही पाहिजे, फक्त एक कोट चिंचेचे झाड भगवंताने द्यावे आणि प्रत्येक पाल्याला 500ची नोट लावावी, एवढीच माझी इच्छा. जास्त आहे का? जास्त आहे का? नाही ना. हा, प्रत्येक पाल्याला 500ची नोट लावावी, एवढंच मला भगवंताने द्यावं. दुसरा म्हणा पहिला म्हणा, अरे एवढंच. अरे मला काहीच नाही पाहिजे. काही नाही? अरे मला काहीच नाही पाहिजे. तरी पण असेल ना, तू म्हणतो म्हणून सांगतो, तुझे एक कोट चिंचेचे झाड मागितले ना, ते भगवंतांनी सगळे तोडावे, त्याचे कपाट बनवावे आणि ज्या 500च्या नोटा मागितल्या ना त्याचे बंडल मारावे, त्या कपाटात टाकावे, त्या कपाटाची चावी मला द्यावी, एवढंच भगवंताने. मला जास्त काही, एवढंच पाहिजे. अरे म्हणले, दोघ जण आहे, चुलते हा पुतण्या, थोडा दोन काकड पुढंच. अरे तुला काय पाहिजे? हा म्हणला, मला काही नको, मला अपेक्षाच नाही. कसं काय? अहो मला काय अपेक्षा असणार? तुम्ही एवढं मागितलं, फक्त भगवंताला एवढं म्हणे, तुम्हाला दोघांना पटकन कैलासाला बोलवावं आणि तुमच्या जी कमराची चावी ती माझ्या कमराला मिळाल. काही नको, मला काहीच नको. विचार करा, भगवंताला मागण्याची एक वेगळी पद्धत आहे. म्हणून शिव परमात्मा तरी सुद्धा देणारी देवता आहे. आशुतोष भगवान शिव परमात्मा. मग काय मागितलं पाहिजे भगवंता? 6चे प्रयत्न. एका तरी चक्रामध्ये माझं ध्यान लागू दे. अर्धा तरी तास, 24 तास तुम्हाला वेळ दिलास, एवढं अनमोल जीवन तुम्हाला दिलंस ना, त्यामधला अर्धा तरी तास तुझं नामस्मरण करण्यामध्ये माझा दिवस जाऊ दे. भगवंता, एवढी दृष्टी तुम्हाला फुकट दिली. त्या दिवशी अन्न मुलं आले होते, अहो किती आनंद होता त्यांचा दिसत नसताना. अरे भगवंता, काय तुला मी दिलं म्हणून तुम्हाला एवढी दृष्टी दिली? आणि ही दृष्टी दिली ना फक्त तुझं स्वरूप पाहण्यासाठी, म्हणून सगुण स्वरूप. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, हे सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, हे
शंकर हे नाम बले जाती आली शंकर हे नाम बले जाती बाली हर हर महादेव विचार करा सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले तेने माझा झाले समान का शंकर हे नाम वदो ज्यांची वाणी धन्य तोचे प्राणी पुण्यवंत कोणता प्राणी पुण्यवंत आहे ज्याच्या वाणीमधून भगवंताचं नाव जात तो प्राणी पुण्यवंत आहे गाणारे सुद्धा तेवढे सतर्क लागतात ना का तोंडातून शब्द काढायला उशीर प्रमाण धरणं इतकं सोपं आहे का अवघडच असतं पण तितके सतर्क असतात तसं त्या भगवंताची भक्ती हे रूप दिले डोळे दिले ना तू रूप बघण्यासाठी दिले बरोबर आहे हे रूप बघण्यासाठी दिले भगवंता फक्त तुझं सगुण रूप आमच्या दृष्टीला दिसावं तुझं अखंड ध्यान आमच्यामध्ये राहावं एवढीच आमची इच्छा आहे अजून काही नको आम्हाला फक्त एवढीच इच्छा भगवंताला इच्छा व्यक्त केली पाहिजे तशी माझी माता सती शिव परमात्म्याची पूजा करू लागली एवढी एवढी लहान असताना संस्कार लावायला आपलं चाललं होतं लहान असल्यापासून शिव परमात्म्याची कुठला जो देव आवडतो ना त्या देवाची भक्ती करा असं आमचं म्हणणं नाही की हाच देव तोच देव कोणताही देव आवडतो ना त्या देवाची भक्ती करा कोणत्याही देवाची भक्ती करा कुठला देव नाही आवडला एखादा माणूस लक्ष धरा त्या माणसाची तरी पूजा करा नाही आवडला एखादा रस्त्यावरचा दगड उचला त्याची पूजा करा तरी सुद्धा कंकर मे शंकर आहे की नाही दगडामध्ये सुद्धा देवच आहे नाहीच काही आवडलं बाजारातून आपण फोटो आणतो करतो काय 100 वेळेस तो फोटो खालीवरी करून हा चांगला ते चांगला करून एक फोटो उचलतो तेवढ्यामधून निवड करतो घरी आणलं की करतो काय फक्त ज्या वेळेला पंचोपचारी किंवा षोडोपचारी पूजा करतो पंचामृत भस्म गंध धूप दीप या नैवेद्य या प्रकारे त्याची पूजा करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं भाव समर्पण करतो आणि ज्या वेळेला बाजारात फोटो तो शिवाचा होता गुरुचा होता पण आपला भाव नव्हता तोच फोटो आपल्या घरात आले की आपले गुरु आल्यासारखं वाटतात आपला देव आल्यासारखं वाटतो आपला भाव निर्माण होतो सगळ्यात महत्वाचा आहे देव कुठलाही असू दे आपला भाव तिथं निर्माण असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा देवांगी तयाचा देवांगी तयाचा असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव ज्याचा असे शुद्ध भाव भगवान की जय भाव शुद्ध असला पाहिजे भगवंत आपलाच देव कोणताही देव असू दे देवामध्ये कोणताही तुम्हाला साईबाबा आवडू द्या गजानन महाराज आवडू द्या संत आहेत तिथं विठोबा आवडू द्या कोणता देव आवडायचं ते आवडू द्या कोणाला भगवान विष्णू आवडू द्या कोणाला दत्तात्रय आवडू द्या देव तिथून येतच आहे फक्त भाव प्रगट करा हा सांगण्याचा उद्देश आहे माता भगवती लहान होती सती माता ज्यावेळेला शिव परमात्म्याची भक्ती करू लागल्या शिव परमात्म्याला प्रसन्न करून घेऊन मनोमन हळूहळू मोठ्या होऊ लागल्या आणि मनोमन शिव परमात्म्याला पती मानून बसल्या पती मानला मला विवाह करायचा तर हा यांच्याशी दक्ष राजा बघायला गेले प्रत्येक इथं बसलेल्या आईला वाटतं माझा जावाई शुद्धीवर आहे का कसा असला पाहिजे माझा जावाई सगळ्यापेक्षा चांगला माझा जावाई असला पाहिजे सगळ्यापेक्षा श्रीमंत
पाहिजे. दक्ष राजाला सुद्धा वाटलं अहंकाराचा पडदा आहे, ब्रह्माजीचा पुत्र आहे, काय कमी आहे माझ्याकडं, माझा जावाई माझ्यापेक्षा श्रीमंत असला पाहिजे. म्हण आहे सोन गरीब घरची आणावी, एक श्रीमंत घरी द्यावी. पहिलीच म्हण आहे, आजची नाही. ले श्रीमंत घरी द्यावी, जेणेकरून आपल्या लेकीला कष्ट लागू नये. पण सुनाला मात्र लागलं तरी अशीच आपण आपला असेच विचार. सुनाला कष्ट लागलं तरी चालतं, पण लेकीला आज माझी मुलगी पुढं बसून असं पाहिजे, तसं नसायला पाहिजे. काय बघितलं पाहिजे? अगोदरच 2-4 गाड्या असलेल्या, शेती असलेली, घर असलेलं, मुलगा रिकामा फिरला तरी चालते, एकदा रोज काठीनं बडविलं तरी चालते. असंच काय बघावं, काय बघितलं पाहिजे? दक्ष राजा गेलो, बघितलं काय घोर स्मशानात राहतो, चिता भस्म लावतो, मेकअप काढे काही नाही, मेकअप चिता भस्म लावतो. खायला काय पंचपक्वान्न नाहीत का? कंदमुळे खातो. राहिला काय कपडे का अंगावर काही व्याघ्रांवर घालतो. बरं जाऊ दे, काही का असं थोडं तरी सोनं काय घालतो? नरमुंड माला धारण करतो, नागाचे भूषण घालतो, रुद्राक्ष माला धारण करतो. द्यायची असलेला अगं सती निवडलंस तरी कोण? भगवान विष्णू तरी निवडायचे ना. ज्यांच्याकडं अफाट संपत्ती असं तरी बघायचं ना. अगं निवडलंस तर निवडलं कुणाला? ज्याला स्वतःलाच राहिला घर नाही, तुझं पालन पोषण आम्ही तुला एवढ्या राज्यामध्ये, एवढं मोठं राज्य आहे, अगं पूर्ण प्रजेचा मी दक्ष आहे, माझ्याकडे काय कमी आहे? बरोबर आहे, कमाय. दोघी बायका बसल्या बाई, तिघी जणी बायका बसल्या बाई. काय सांगावं माझा जावाई कसा आहे, काय बघायचं काम नाही. माझा जावायचं कौतुक म्हणले, सासूबाईची छातीच फुगली म्हणून समजायचं. काय सांगू बाई माझा जावाई कसं आहे? ही म्हणली बाई माझा जावाई लाखात एक आहे. ती म्हणली अगं माझा जावाई खूप बचत करतो, गं चिकाटीचा आहे माझा जावाई. ती म्हणली अगं माझा तरी काही कमी का? तिसरी म्हणली अगं माझा तर जास्तच आहे. जावाईची स्तुती चालू झाली ना, बघायचं काही काम नाही. ते म्हणले कसं काय? अगं हिनं म्हणली साध्या कटिंगच्या दुकानात गेलं ना तर माझा जावाई पैसे वाचवण्यासाठी बाजूबाजूने कट मारतो म्हणली, पण त्याला मशरूम कट म्हणतात. बरोबर आहे का? थोडीफार माहिती ना मला. माझा जावाई जास्त केस वाढवणे टोपल्यासारखं राहावं एवढी चिकाटी करतो. तुम्ही एवढंच तुझा जावाई एवढंच करतो? अगं माझा जावाई तर असं पाटाने पाणी गेल्यासारखं बांध म्हणतो म्हणली माझा जावाई. नवीन कट माझा जावाई तर बांधाने चलतो म्हणजे, इकडून एक बांध इकडून एक बांध. ते म्हणे अगं एवढंच? अगं माझा जावाई तर घसरून पडली कटक करतो. विचार करते काय घालवली का ठेवली काहीच कळलं नाही, पण जावयाची स्तुती. विचार करा, तसं दक्ष राजाला वाटायचं माझाही जावई कसा असला पाहिजे, दिसायला सुंदर असला पाहिजे, असला जोगडे. सती काय बघितलीस तू? शिव परमात्म्याचा अपमान, अगोदरच मनामध्ये क्रोध का? जावई श्रीमंत असला पाहिजे. माय जावई श्रीमंत असेल का नसेल बघा, फक्त जावई नालीच्या कडेला पडलं एवढीच फक्त बघायची. आपली मुलगी कशी सुखात राहील एवढंच बघा. जावई श्रीमंत गडगडचा असो की नसो, पण मनाने स्वभावाने चांगला असावा एवढं तरी बघा. मेना राणीनं सांगितलं, अक्षरी राणीनं सांगितलं बाबा, तिनं म्हणती ना सतीनं तर सांगितलं मी यांना मनोमन पती मानले, मला लग्न करायचं तर यांच्याशीच. सती माता लग्न करायचं तर यांच्याशी म्हणून बसल्या. अक्षरी राणीनं सांगितलं, तिला ओळखू आलं ना की शिव परमात्म्याची भक्ती करणारी काय कमी आहे? सृष्टीच्या चराचरामध्ये व्यक्त आहे. तिन्ही त्रिभुवन त्यांचेच आहे. प्रत्येक भक्ताला दुःखातून मुक्त करणारा तोच आहे. अनेकाचे संकट निवारण करणारा तोच आहे. अहो कोण आहे तो?
या ब्रह्मांडाचा नायक आहे. अखिल ब्रह्मांडाचा, एकाच नाही अनेक ब्रह्मांड आहेत, एक नाही अनेक ब्रह्मांड आहेत आणि सर्व ब्रह्मांडाचा नायक आशुतोष भगवान शिव परमात्मा आहे. माझ्या सतीला योग्य तो वर निवडला, आपसी राणीला आनंद झाला. लग्न करण्याचं ठरवलं. लग्नासाठी दक्ष राजा खुश नव्हता, पण नाविलाज मुली पुढं काही नाविलाज, हातबल असतात आई वडील. मुलगी जर म्हणली ना हेच करायचं, ठीक आहे बाई, हातबल असतात. भरपूर माहिती पुढं काय तरी ठीक. लग्न अगदी थाटामाटामध्ये, अगदी आनंदामध्ये शिव परमात्म्याचा आणि सती मातेचा शुभ विवाह झाला. सती माता आनंद झाल्यावर खाली बसल्यावर फक्त वर हात करून थोडा आनंद घ्या, कारण पुढे आनंद घ्यायचा. इथं 3 तासाची कथा नाही, 2 धाव पोहायला आहे की नाही. एकदाच आनंद घेऊ आपण, नंतर फक्त हात वर करा. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा शिव माझा शिव माझा मी शिवाचा शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा शिव माझा शिव माझा मी शिवाचा 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 शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. हर हर शिव परमात्मा आणि माता सतीचा शुभ विवाह झाला. माता सती आनंदाने कैलासाला गमन झाल्या. कैलासामध्ये माता सती शिव परमात्म्याचे आनंदाने भक्ती पूजा अर्चा करू लागले आणि शिव सुद्धा सतीमध्ये विहार झाले, मग्न झाले. पण अनेक बायकाच्या डोक्यामध्ये कोणी येतं काही इथं नाही येतं, पण आमच्या इकडं तरी येतं. थोडस सांगते जरा माईकच्या थोडं बाजूला जाऊन, इथल्या पुरुषांना ऐकू जाऊन असं फक्त तुमच्यासाठी थोडं माईकच्या बाजूला जाऊन हळू सांगितलं, मी तुम्हाला किती आवडते. प्रत्येक महिलेचा प्रश्न, माता सतीने सुद्धा प्रश्न केला. देव म्हणले, अगं सती, हा काही प्रश्न झाला का? हा काही प्रश्न आहे का मी किती आवडते? अगं तू आवडते म्हणतो, तुझ्या बरोबर मी शुभ विवाह केला, तरी पण माझा प्रश्न आहे, मी किती आवडते? सर्वात जास्त कोण तुम्हाला आवडतं? देव म्हणले, तूच आवडतेस बाई, तुझ्याशिवाय दुसरं कोणी म्हणावं तर काही नसावं, राहायचं शक्य. तसंही नाही.
तूच आवडतेस, पण तरी पण असं कुणीतरी असेल ना, देव म्हणजे असं कुणीच नाही, तूच आवडते. पण ध्यान कुणाचं करता? देव म्हणते तुझं नाही. मग कोण आहे? तो माझा भक्त आहे. अहो मग कुणाचं ध्यान करता? देव म्हणले माझा भक्त आहे, त्याचं नाव राम आहे, त्या रामाचं ध्यान मी करतो. माझ्यापेक्षा प्रिय राम आहे. सती तुझ्यापेक्षा प्रिय राम आहे. तू आहेस. राम राम आहे. राम भक्त आहे. तू पत्नी आहेस, घरत आहे. तरी पण मला प्रश्न निर्माण झाला, मी परीक्षा घेणार त्यांची. सती माता उत्साहामध्ये उठल्या, मी परीक्षा घेणार. सती, परिणाम विपरीत होईल, परीक्षा घ्यायला जाऊ नको. का? अगं एक वेळेस मला लाथ दे, एक वेळेस मला बोल, मला काही फरक पडत नाही. पण माझ्या भक्ताला जर कोणी बोललं ना तर ते मला सहन होत नाही. का? देव कुठे? भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ. धुंडाळी तुझ्या स्वदिया, धुंडाळी तुझ्या स्वदिया, धुंडाळी तुझ्या स्वदिया, धुंडाळी तुझ्या स्वदिया. भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ. भक्तासाठी भूमंडळावर आलेला माझा भक्त आहे. का? रेणुकाचार्य आणि दारुकाचार्य भक्त गण आहे, देवाचे गण आहे. रेणू, दारू, नंदी, घंटाकर. रेणुकाचार्य आणि दारुकाचार्य बसलेले होते. एवढी गडबड झाली, एवढी गडबड झाली, रेणुकाचार्य आणि दारुकाचार्यांना ओलांडून पुढे गेले. शिव परमात्मा म्हणले याची सजा भोगावी लागेल का? भक्ताला ओलांडलं, माझ्या भक्ताला लाथ लागली. भक्त देवाला सगळे सारखेच असतात, भक्तामध्ये काही कमतरता नाही. मग मृत्यू लोकात यावं लागलं कुणाला? रेणुकाचार्य. सुंदर अशी कथा आहे, सिद्धांत शिकावा. तस सती परीक्षा घ्यायला जाऊ नको. सती माता म्हणल्या, देवा तुम्ही मनामध्ये माझ्या शंका निर्माण केली, बायकांच्या मनामध्ये कधी काही यायला नको. आणि एकदा आलं ना कुणाच्या बापाला ऐकत नाही, ते काम केल्याशिवाय राहणार नाही. शेजारणीचं मिनी गंठन दाखवूच नाही, पण तिला केल्यावर दाखविल्याशिवाय तिचं पोट भरत नाही. तिला केलेलंच असतं दाखवण्यासाठी, दाखवायचं नाही विषय नाही. मग दाखवल्यानंतर तिला बचत गटाचं कर्ज काढलं तरी जमतं, पण ते मिनी गंठन कधी घालून तिलाच दाखवलं असं होतं. बरोबर आहे? बायकांचा फार विषय वेगळा आहे. एक बाई होती, साधा सोपा दृष्टांत सांगून तुम्हाला पुढे जाईल, कारण सती माताने का परीक्षा घेतली याच्याशिवाय लक्षात बसत. एक बाई होती, त्या बाईला नाकच नव्हतं. त्या बाईला नाक नव्हतं, अगदी थोडं तिथं छोटं. सगळ्या बायकांनी संक्रांतीला नथ घातली की हिला वाटायचं बाई मी कधी नथ घालू, काय करावं मुली. बरं जाऊ नथ घालणार, हिला नथ नाही घातलेली बघून लोक बायका तिला म्हणल्या काय तू लपतीये, काय तू लपतीये, काय तू लपती, काय तू लपती. तिला एवढा राग आला, नवऱ्याकडे गेली, म्हणजे काही करा पण मला नाक बसवायचा प्रयत्न करा. यो म्हणला आता कलियुग आहे, कलियुगामध्ये माणसासारखा पुतळा माणसाचा तयार होऊ लागला, काय कमी येऊ. यो म्हणला हा ठीक आहे, प्लास्टिक सर्जरी करून नाक बसवू. चल बाई मला आता तुझा हट्ट आहे, कारण स्त्री 3 हट्ट आहेत, बाल हट्ट, राज्य हट्ट आणि स्त्री हट्ट. 3 हट्ट आहेत. 3 हट्टामध्ये स्त्री हट्ट अतिशय कठीण आहे. मग म्हणले मला नाक बसवायचं बघा बाबा, म्हणले मला कंटाळा आला म्हणजे या लोकांना.
नक्की 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 ऐकून. अहो या बायका तर बायका सोडून द्या, शाळा सुटली ना शाळेतले लहान लहान मुलं माझ्या मागे नक्की 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 म्हणून नाक बसवायचं बघा. असं तसं करून डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर काय सुविधा आहे? डॉक्टर म्हणले बसवता येतंय पण कायमचं नाही, लक्षात ठेवा. डॉक्टर साहेब कायमचं नसू द्या म्हणले, पण नाक बसतंय ना, हो ठीक आहे. नाक बसवलं, कारण पहिलीच मन आहे, कलर सावळा असला तरी चालतो पण नाकाचा शेंडा मात्र दरदरीत असावा, शास्त्रामध्ये मन आहे. मग प्लॅस्टिक सर्जरी करून नाक बसवलं. नाक बसवल्यानंतर हिनं या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत गेली. शाळेच्या पुढे विंडो लागली. लहान लहान मुलंही तिला म्हणा गेली तुला नाक छान आले. कुठली महिलाही म्हणा गेली बाई किती सुंदर झालं, बरं झालं तुला नाक बसवलं. कोणीच म्हणायला तयार नाही. तिच्या मनामध्ये विचार आला, असं तसं कोणी विचारत नाही. नवऱ्याला म्हणली चांगली मस्त 5 ग्रॅमची मोठी मोठी अशी नथ करून आण. 1-2 ग्रॅमच्या बायका घालतात, आपण किती ग्रॅमची घालू? 5 ग्रॅमची नथ घालू. 5 ग्रॅमची नथ करण्यासाठी नवऱ्याला हट्ट झाला. ते म्हणला बाई जाऊ दे, एकदाच काय जायचंय ते जायचं. पुण्यामध्ये भारी भारी सोनार कुठले, त्या सोनाराकडे गेले. मस्त पैकी मोत्याची नथ केली बघा. ताईने इकडून सांगितलं पिरंजी त्या सोनाराकडून नथ करून आणली. बरं नथ करून आणल्यावर घातली. घातल्यानंतर एकही माऊली म्हणायला तयार नाही बाई तुझं नाक किती छान आहे, बाई तुझी नथ किती छान आहे. का? कमीवर लोक पाय ठेवतात, आपल्याकडं काय जास्त आहे हे लोक बघत नाही. आपल्याकडं काय कमी आहे त्याच पण पाय ठेवतात त्याच्यावर. म्हणून पहिलीच मन आहे. दुःख प्रत्येकाजवळ नाही सांगायचं. ज्याच्यापासून दुःख बाहेर जात नाही ना त्याच माणसाला दुःख सांगावं. त्यासाठी योग्य माणूस असला पाहिजे. दुःख कुठेही नाही सांगता येतं. आता हिला विचार केला, एवढी नथ करून आणली, कुणीच विचारायला तयार नाही. काय तू बाई म्हणली, आता नाक मोडून झालं, सगळं झालं म्हणली. हिनं उचलली, मग म्हणली बाजारची पिशवी उचलली. बाजारची पिशवी उचलून बाजारात गेली. बाजारात गेल्यानंतर अलीकडे कोण बसलेले असतं? माळवेवाडी. आता तुम्हाला नाही त्याचा अनुभव, तुमच्याकडे गाड्यावर येतात माझ्या, तुम्हाला नाही त्याचा अनुभव म्हणून मी बाजारचं नाहीच सांगत होता. मग पहिल्यांदा माळवेवाडीकडे गेली ना, झटका द्यायला सुरू केला. हिनं विसरलीच नाक कशाचं, नाक कसलाही विसरूनच गेली. हिनं झटका द्यायला सुरुवात केला आणि जसं जसं हिनं झटका दिला ना तसं तसं ती नथ हालायची. हल्ल्याबरोबर हिनं म्हणली वांगे कसे, वांगे कसे, वांगे कसे, झटका दे. मग तो वांग्यावाली बाई म्हणली माय काय सुंदर नथ आहे हो, हेच पाहिजे होतं ना माय. नथ नाही, नाक सुद्धा नवीन बसवलंय. नाक करायचं नाही म्हणजे काय आनंद. ते म्हणले वांगी, म्हणजे वांगी नाही घ्यायला आले, नथ दाखवायला आले, नाक दाखवायला. पुढे गेली, कपड्यावाले होते. कपड्यावाल्यांना म्हणली ही साडी कशी, ती साडी कशी, झटका देऊन झटका देऊन झटका देऊन विचारू लागली. ते कपड्यावाले म्हणले माय काय सुंदर नथ आहे, ही साडी घ्या. त्याला विकायचं पडलेलं घ्यायचं कुठं बोलले, काय सुंदर आहे नथ. ते म्हणले नथच नाही, नाक सुद्धा नवीन आहे. इथं तिथं नाही, पुण्याला जाऊन बसवलंय. मग इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये नाक डुप्लिकेट आहे विसरूनच गेली. पुढे गेली, मिरच्यावाल्याकडे गेली. मिरच्यावाल्याला हिनं झटका द्यायला सुरुवात केली आणि म्हणली कशाही मिरच्या, हिनं झटका दिला. मिरच्यावाला मला हिची बोंडच दिली. मग मिरच्यावाल्याने जे टोपल्यात हात घातला, हात घालून मिरच्या उधळल्या आणि उधळल्याबरोबर हिच्या नाकामध्ये ठसका गेला. ठसका गेला, ते नाक एकीकडे गेलं, नथ एकीकडे गेली. कशी भक्ती आपली, अशीच आहे ना आपली भक्ती, अशीच आहे आपली भक्ती. नका करू म्हणून ते करायचं. सती मातेला सांगितलं होतं रामाची परीक्षा घ्यायला जायचं नाही. का? माझा भक्त आहे, मी त्याचं ध्यान करतो, पण त्याची बरोबरी तुला येत नाही, तुझी बरोबरी त्यांना नाही. तू आहेस आणि भक्त आहे. सती तू भक्त नाही. सती माता
म्हणाले ठीक आहे, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मला म्हणा. देव म्हणले शक्य नाही, मग मला त्यांची परीक्षा घ्यायची. देव म्हणले याचा परिणाम भोगावा लागेल. ठीक आहे म्हणजे मी भोगायला तयार आहे, काही परिणाम असू द्या, मी भोगायला तयार आहे. आणि सती माता रामाची परीक्षा घेण्यासाठी सीता मातेचा वेश घेतला, जे की राम वनामध्ये वन 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 भटकत होते. कोणासाठी? सीता मातेचा शोध घेण्यासाठी. सीता मातेचा वेश धारण केला आणि प्रभू रामचंद्रा पुढे जाऊन उभा राहिल्या. जशा काही उभा राहिल्या, माझ्या राम प्रभूने त्यांच्या नाकाकडे सुद्धा नाही पाहिलं, फक्त सावली आणि सावली पडलेली बघून फक्त त्या नाकावर नकळत नजर गेली आणि सांगितलं, आई तू का आली? आई तू का आली? काय ओळख आहे? इथं बसलेले पती परमेश्वर, सोपं नाही महाराज. आई तू का आली इथं? आणि त्यावेळेस तिथं सती माता स्तब्ध झाली. स्तब्ध झाल्याबरोबर 1 मिनिट मनामध्ये विचार केला आणि ज्या ठिकाणी सती माता विचार करत उभा राहिल्या ते ठिकाण म्हणजे तुकाई, म्हणजे तुळजापूरची भवानी. तुकाई, तू काई, तू का आली आई म्हणजे तुकाई, ती तुळजापूरची भवानी. माता सतीच्या मनामध्ये विचार आला, काय तोंडाने मी परत जाऊ आता? शिव परमात्म्याच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. माझ्या भोळ्या शंकरांना सांगितलं होतं सती परिणाम वाईट होतील. आता काय वाईट व्हायचं राहिलं? कुठल्या तोंडाने जाऊ? खरंच माझ्या देवाचे भक्त ते भक्त आहेत रे भगवंता. हे भोळ्या शंकरा, तुमच्या भक्ताने माझ्या चेहऱ्याकडे सुद्धा नाही पाहिलं, माझ्या फक्त नकाकडे पाहिलं. आणि खरंच तुमचे भक्त म्हणजे भक्त आहेत, हे देवाचे भक्त आहेत. आता काय कोण घेऊन जावं? तरी सुद्धा सती माता कैलासावर गेल्या. शिव परमात्म्याने सांगितलं तू माझ्या मनामधून उतरली, आजपासून मी तुला मनातून वर्ज करून टाकलं, मी तुला बोलणं बंद करणार. सजा म्हणजे सहज होती. मी कितीदा सांगितलं तो भोळा आहे पण तो विसर भोळा नाही. मग तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलंस ना, मी तुला आजपासून बोलणं बंद करणार. सती तू जे माझ्या मनामध्ये होतीस ना, त्या मनामधून तू आता उतरलेली आहेस, तू माझ्या मनामध्ये नाही. सती माता मनामध्ये खिन्न झाल्या, स्तब्ध झाल्या, विचार करू लागल्या, काय करू असं मी भोळ्या शंकरासाठी? मी माझ्या पतीची आज्ञा मोडली. बघता 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 दक्ष राजानं काय केलं? ना भूतो ना भविष्य असा यज्ञ करण्याचं मनामध्ये ठरवलं. असा मोठा यज्ञ करायचा आणि त्या यज्ञामध्ये या जोगड्याला नाही बोलवायचं. का? आज रावाई म्हणून नाही शोभून दिसत, या जोगड्याला नाही बोलवायचं, सगळ्या देवांना बोलवायचं. ब्रह्मदेवाकडे गेले. देवाने सांगितलं महादेवाशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण आहे, मला नाही त्यांची गरज. तुम्ही येणार का? हो मी येणार. भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही येणार का? हो मी येणार. पण पूजा पूर्ण होईल सांगता येत नाही, परिणाम आम्ही भोगणार आहे. काही गरज नाही, काय त्या जोगड्याजवळ तुम्ही या. सगळ्या ऋषींना सांगितलं, सगळ्या मुनींना सांगितलं, सगळ्या गणाला सांगितलं, गंधर्वाला सांगितलं, दक्ष राजांना येते नाही सगळ्यांना सांगितलं, चंद्रदेवाला सुद्धा सांगितलं, सूर्य देवाला सांगितलं, इंद्र देवाला सांगितलं, फक्त शिव परमात्म्याला सांगितलं नाही. का? अहंकार आडवा आला, अहंकार आडवा आला आणि सांगितलं नाही. भव्य दिव्य अशी ना भूतो ना भविष्य असा मोठा यज्ञ, इतका सुंदर मोठा यज्ञ ज्यामध्ये विश्वकर्माने त्या मंडपाची रचना केलेली, ज्यामध्ये अनेक ऋषी गण गंधर्व सगळे येणार.
ज्यामध्ये ज्याचं आसन त्या ठिकाणी सुंदर असं आसन, शिव परमात्म्याचं आसन नाही. चंद्रदेव आपल्या 27 पत्न्या घेऊन निघाले, आवडती रोहिणी सोबत आहेच, निघाले घेऊन. सती माता कैलासावर शिव परमात्म्याच्या पूजेची तयारी करत होत्या. रोहिणी अलीकडे आली आणि सांगितलं, बाई एवढा मोठा यज्ञ तुला नाही यायचं? बहिणी बहिणीच्या कळच फार वेगळ्या. एक जण ती पहिला सुखानं जात नाही, दुसरीला म्हणते तुला नाही यायचं. अगं नाही माझ्या नंदा यायच्या, जाऊ दे सारखंच येतात, चल त्यांचं कामच यायचं, आपलं काम जायचं, बरोबर. अगं चल थांब, माझ्या शिव परमात्म्याला विचारते. माझ्या देवाने मला अजून नाही सांगितलं यज्ञ एवढा मोठा आहे म्हणून. अगं तुझा देव विसरबोळे. शिव परमात्म्याकडे गेले सती माता, देवा एवढा मोठा यज्ञ तुम्ही का नाही जाणार? देव म्हणले, बिगर आमंत्रणाचं मी कुठंच जात नाही. आता इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी, बिगर आमंत्रणाचं कुठंही जाऊ नये. कथा कीर्तनामध्ये आमंत्रणाची वाट बघायची नाही, बरोबर आहे का? कथा कीर्तनामध्ये आमंत्रणाची वाट बघायची नाही. नियोजक मंडळींनी सांगावं, संयोजक मंडळींनी सांगावं, मगच आम्ही जावं. एका ठिकाणी मी म्हणलं, माई 7 दिवस झालं इथं नाही, आमच्या इथंच. बाई 7 दिवस झालं गावात कथा आहे, आज सांगतेचा दिवस आहे, काय येत नाही? संयोजक मंडळींनी आमंत्रण दिलं नाही. संयोजक मंडळीच्या मुलाचं लग्न आहे का? काय गरज आहे आमंत्रणाची? स्वतःचा देह पवित्र करून घेण्यासाठी शिव महापुराण कथा ऐकायला निघाला. संयोजक मंडळीचं काय बंद पडलंय का? सामन्याची वाट बघता तो. कुठं सामन्याची वाट बघावी, कुठं बघू नये? खरं सांगू का, आमंत्रण दिल्याशिवाय या खड्याच्या लग्नात जाऊच नाही. पण बिगर आमंत्रणाचं कानावर टाळाचा आवाज जरी पडला ना तरी भजनात गेल्याशिवाय राहू नये, कीर्तनात गेल्याशिवाय राहू नये, कथेला गेल्याशिवाय राहू नये. ही शिव महापुराण कथा सांगते. हर 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 शिव महापुराण भगवान की जय. सती माता गेल्या विचारायला, देवा आपल्याला नाही का जायचं? अहो रोहिणी किती थाटामाटामध्ये निघाली बघा, आपल्याला नाही जायचं. देव म्हणले मला आमंत्रण नाही. देवा तुमचं असंच असतं, तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही भोळे, तुम्ही विसरबोळे. देव म्हणले भोळा आहे, विसरबोळा नाही, आपल्याला आमंत्रण नाही. दक्ष अहंकारी आहे, अहंकारी माणसाचा वारा सुद्धा लागू नये आपल्याला. देवा अहो माझे वडील आहे, तुम्हाला असंच आहे, तुम्ही गर्विष्ठच आहे, तुम्हाला यावंच वाटत नाही, वेळच मिळत नाही. माझ्या घरी जायचं म्हणलं की तुम्हाला वेळ. चिंचवड वाले बरोबर आहे का? चिंचवडकर बरोबर आहे का? माझ्या माहेरी जायचं म्हणलं की तुम्हाला वेळ मिळत नाही, तिथं जायला वेळ मिळतो, पण माझ्या माहेरी म्हणलं की नाही, सुट्ट्याच मिळत नाही, आहे की नाही? तसं देव म्हणे सती, जिथं बोलवलं नाही ना तिथं मी जात नाही, आणि बोलवलं ना तिथं गेल्याशिवाय मी राहत नाही, असा भोळा शंकर आहे. देव म्हणे नाही सती तू पण जाऊ नको. देवा मला जायचंच. सती तू जाऊ नको. नाही देवा मला जायचंच, मी जाणार. देव म्हणले मग काही जण आणि नंदीला सोबत घेऊन जा. सती माता पांढरे शुभ्र वस्त्र आहेत अंगावर, पांढऱ्या शुभ्र फुलांच्या माळा आहेत, सोनं नाणं नाही, सर्व अंगाला भस्म लावलेलं आहे, नंदीवर स्वार झालेले आहे. आणि सती माता दक्ष राजाच्या यज्ञ कुंडाकडे सती माता आनंदाने निघालेले, काही जणही सोबत निघालेले. त्या ठिकाणी आल्या, बघितलं काय मंडप आहे, इतकी सुंदर रचना आहे. विश्वकर्माने मंडपाची रचना केलेली. माता लक्ष्मी दिसू लागल्या भगवान विष्णू सोबत, सरस्वती माता दिसू लागल्या ब्रह्मदेवा सोबत, चंद्राबरोबर तर काय सगळ्या पत्न्याच आहेत. मग सगळ्यात
रंभा उर्वशी सुद्धा काय डान्स करत आहेत, नाचत आहेत, नृत्य करत आहेत. कथा कीर्तनामध्ये अजून एक आहे. कथा कीर्तनामध्ये ज्यावेळेला गुरुराज माऊली म्हणलं, ज्यावेळेला एखादा अभंग म्हणला की आपली पावलं कशी पडतात बघा, पडावीच. पण डीजे वर पावले पडत नाही बरं का, नाद आणावा लागतो. कळालं त्याला, कळालं नाही कळालं त्याला विचार. हर हर महादेव हर हर. महादेव. एखादा लग्नात कुटुंबाचं नंतर नाद आणावा लागतो, पण कीर्तनामध्ये कथेमध्ये नाद आणायची गरज नाही. मृदंग नाद करतो. कथा कीर्तनामध्ये पावलं खेळण्याचा दुसरा एक आहे. हे बघा, याच का समोर बसलेल्या यांनी पायासाठी एवढा दवाखाना केला, एवढा दवाखाना, त्यांचा पाय सुजण्याला उतरत नव्हता. ते म्हणल्या काय करू. मी म्हणलं ज्यावेळेला कथा सुरू होईल ना, कथेमध्ये पावलं खेळण्याची वेळ आली, तुम्ही बिनधास्त खेळा. अशा बसून राहायच्या, तुम्ही बिनधास्त पावलं खेळा. त्यांचा पायच उतरला का? अहो तो आनंद आहे, आनंद घेतलाच पाहिजे कथा कीर्तनामध्ये. हाताला टाळी वाजवताना ज्या शरीरामधल्या 72,000 नाड्या आहेत ना, त्या नाड्या या टाळीमुळं त्याची चालना सुरू होते. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आणि शास्त्रामध्ये त्याला दुसरं कारण आहे, टाळी वाजवली पाहिजे. आणि जे टाळी वाजवत नाहीत ना, आता नीट आहे, टाळी वाजवतात ते भाग्यवान असतात. भगवंताने 2 हात दिले म्हणून त्याचा आनंद घेतात. भगवंत म्हणतो बाबा एवढं पाप केलं ना, पाप केलं, पण हे दान करण्यासाठी तुझे हात वर आले नाहीत ना, मग कमीत कमी कथा कीर्तनामध्ये टाळी तरी वाजव, जास्त काही करू नको. बरोबर आहे. मग दान केलं नाही ना, इथं नाही का वासुदेव येतो का? नाही ना. रामाच्या पायी अनगाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, अनगाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. वासुदेवाची वारी, गवताली आली वासुदेवाची वारी. रामाच्या पायी रामाच्या पायी अनगाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, अनगाव जागवित आली वासुदेवाची. गाव जागविताली वासुदेवाची वारी, गाव जागविताली वासुदेवाची वारी. हर हर त्याच्या अगोदर पांगुळ यायचा, तो एका झाडावर बसून ओरडायचा. त्याच्यानंतर वासुदेव यायचा, दारोदार विंडायचा. त्याच्यानंतर कोरडीवाली यायची आणि ती सुद्धा म्हणायची, ती सुद्धा दारात हुवा टाकायची. काय केलं का? की दान करण्याची साधन होते, आता बंद झाले. दान राहिलं का? आता नाही राहिलं. मग पाप जशाशी तसं गच्च हातामध्ये. कथा कीर्तनामध्ये आलं त्याचा अर्थ आहे बाबा, इकडं तिकडं नाही गेलं तर गेलं. कथेमध्ये टाळी वाजवा, झाडून 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 पाप खाली पडलं जाईल. हे शास्त्राचं कारण आहे. ते वैज्ञानिक कारण वेगळंच आहे, शास्त्राचं कारण वेगळंच. मग अहो बाबा ठीक आहे, झाडून पडलेलं पाप जातं कुठं? एखाद्या वेळेस जर जे टाळी वाजवत नाहीत ना, त्यांच्याकडे जातं. वाजवायची का नाही वाजवायची ती तुम्हीच विचार करा. हा, जे टाळी वाजवत नाहीत ना, आल्यापासून बघितलं, आता तुम्ही वाजवणार. तुम्हाला आता तुम्ही टाळी नको म्हणलं तरी वाजवणार. आल्यापासून म्हणजे तुम्हाला काही जीएसटी आहे का, काही टॅक्स आहे का, एखादं वाक्य आवडतंय का, त्या दिशेला आम्हाला चालता येतं. तुम्ही टाळी वाजवली म्हणजे काय, काय आम्हाला काय
अहो हार घेण्यासाठी सुद्धा मान झुकवावी लागते तर हार गळ्यात असतो. मग विचार करा तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून आमचं काही मान मोठं आहे का? नाही, तुमचंच पाप जातं. पण तुम्हाला सांगितलं एखादं वाक्य होऊन काय चाललं? तुम्ही आमच्याकडे डोळे फाडून बघायला गेले. आता 8 दिवस मी आज विचारत होते महेश स्वामीला यांचं काही वाटलं येऊन काही केलं का काही असं झालंय का? नाही का महेश स्वामी आली बोलू लागली तुम्ही टाळ्या वाजवता आणि मी बोलत असताना तुम्ही टाळ्या वाजवत नाही म्हणजे आपला माणूस का असं आहे का काही? नाही ना, मी पण तुमचीच आहे ना. इथं आहे तोपर्यंत कोणा बघू काहीतरी नाही ना. मग कमीत कमी आपल्या नाड्या चालू राहाव्या यासाठी थोडा तरी व्यायाम म्हणून टाळ्या वाजवा. कमीत कमी आपण दान घडलं नाही म्हणून तरी टाळ्या वाजवा. तसं त्या दक्ष राजाच्या ठिकाणी जिथं मोठा यज्ञ आहे अशा ठिकाणी माता सती पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर सुचिरभूत होऊन भस्म लावून पांढऱ्या फुलांच्या माळा घालून नाही दागिने नाही काही नाही नंदीवर स्वार होऊन माता सती त्या ठिकाणी गेल्या. सगळ्या देवाचे आसन बघितले, सगळ्या जावयांना बोलवलं आणि आपल्या नवऱ्यालाच नाही बोलवलं तर कसं वाटेल? नाही किती मोठा प्रश्न आहे. सगळ्याला बोलवलं आणि आपल्याच नवऱ्याला नाही बोलवलं काय मनामध्ये वाटेल? मी उगाच आले. शास्त्र सांगतं जिथं नवऱ्याला मान आहे ना तिथं जायचं, नाही तर जायची गरज नाही. मग ती माहेर असलं तरी चालतं. हळूच सांगितलं बरं का जोरात. अजून 10-12 दिवस सुटच. मग शास्त्र सांगतं बरं का जिथं आपल्या नवऱ्याला मान नाही ना तिथं जायचं नाही. पण सती माता तरी सुद्धा गेल्या. बघितलं सगळ्या देवांचं आसन आहे, सगळ्या बहिणी थाटामाटामध्ये अक्षरी राणीच्या गळ्याला धरलं. आई ती आईच असते, आई सारखं दुसरं दैवत नाही. आई आईच असते. आईच्या गळ्याला धरलं आणि रडायला सुरुवात केलं. का? कोण नव्हतं तिथं? बहिणी होत्या. कोण नव्हतं तिथं? सगळे ऋषी होते. कोण नव्हतं तिथं? देव होते. कोण नव्हतं तिथं? सगळे होते. पण सगळे असताना सुद्धा एकमेव अक्षरी राणीच्या गळ्याला धरलं आणि रडायला सुरुवात केली. आई माझ्या पतीचं आसन कुठे? कुठे माझ्या पतीचं आसन? का धरलं असेल आईच्या गळ्याला? आई सारखं दुसरं दैवत नाही, आई सारखं दुसरं न्यायालय नाही. आई म्हणजे आत्मा आहे. आत्मा एका आत्म्यामधून दुसऱ्या जीवाला निर्माण करण्याची ताकद फक्त त्या आईमध्ये आहे. म्हणून आईला दुधावरची साय, लंगड्याचा पाय, वासराची गाय, पृथ्वीचा कागद केला आणि आकाशाची शाही करून जरी लिहायला सुरू केली ना तरी आईची महती सांगता येईल. आई आईच असते. आई सारखं कुणी नाही. ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईचं महत्व काय. ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाचं महत्व काय. आई आईच असते. 26 वर्षाचा एक युवक दादा ज्याला काहीच गुन्हा केला नाही अशा युवकाला सजा मिळाली. कारागृहामध्ये टाकलं. 10 वर्षाची सजा सांगितली. कारागृहामध्ये गेला. कधी प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही. काहीच गुन्हा नव्हता पण दुसऱ्याच्या गुन्ह्याचा आपल्यावर आळा आला आणि त्याला ते भोगावं लागलं. कारागृहामध्ये गेला. 10 वर्षाची सजा सांगितली. याची वर्तणूक चांगली बघितली. त्या जेलरला माया आली. कुठंतरी भगवंत कुणाच्या तरी रूपामध्ये उभा टाकतो. जेलरच्या रूपामध्ये भगवंत उभा टाकला आणि त्यांनी सांगितलं हा मुलगा खूप चांगला आहे, याची सजा कमी करा, याची वर्तणूक खूप चांगली आहे. 5 वर्ष सजा कमी केली. 5 वर्ष भोगून झाले. 5 वर्षानंतर
त्या युवकानं त्या आईला पत्र लिहायला सुरुवात केली. का? 8 दिवसामध्ये तो सुटणार. जेलरने सांगितलं, अरे तुझी वर्तणूक चांगली आहे, 8 दिवसामध्ये तू घरी जाऊ शकतो. त्यानं सांगितलं, मला एक कागद पेन आणून द्या, माझ्या आईला मला पत्र लिहायचं. काय लिहिलं असेल त्यानं? आई, साष्टांग नमस्कार ग आई, पत्र लिहिण्यास कारण, आई मी काहीच गुन्हा केला नव्हता ग, पण प्रारब्धाचा भोग म्हणून माझ्यावर मला सजा भोगण्याची वेळ आली. पण ज्या वेळेला मी या जेलमध्ये आलो ना, माझी वर्तणूक बघून माझी 5 वर्ष सजा कमी झाली का आई? आई, जेलर साहेबांनी जरी सजा कमी केली असली तरी मला तुझी भीती वाटते का आई? तुझ्या नजरेमधून मी उतरलो. आई, 8 दिवसांनी मला गावावर यायचं. पत्र लिहिण्यास कारण आहे. आई, मला तू माफ करशील की ना करशील मला काही माहिती नाही. तरी सुद्धा आई, माझ्या मनामध्ये एक अपेक्षा आहे. मी ज्या वेळेला रेल्वे मधून येईन ना, गावाच्या कडेला एक लिंबाचं झाड आहे. तू जर माफ केलं असेल ना तर त्या लिंबावर एक झेंडा लाव. त्या झेंडा जर लावलेला दिसला तर आई मी आपल्या गावावर उतरेन, नाही तर मी तसंच पुढे निघून जाईल. आई, तुला माझा साष्टांग नमस्कार. त्या युवकाचे 8 दिवस झाले. तो गावाकडे जाण्यासाठी निघाला. रेल्वेमध्ये तो बसला. त्याच्या मनामध्ये दुचकी होती, माझ्या आईने मला माफ केलं असेल की नाही. कारण सगळ्यात मोठं न्यायालय एकमेव आई, एकमेव असं दैवत आहे की जिला सत्य बोललेलं आणि असत्य बोललेलं जर कोण ओळखत असेल तर फक्त आई आहे. दुसरं दैवतच नाही कोणतं. रेल्वेमध्ये तर बसला, त्याच्या मनामध्ये दुचकी होती, माझ्या आईने मला माफ केलं असेल की नसेल. जसं जसं गाव जवळ येऊ लागलं ना, त्याच्या मनामध्ये दुचकी भरली, धुडकी भरली. त्याला मला एका युवकाला, दादा आता माझं गाव येईल, गावाच्या कडेला एक लिंबाचं झाड येईल, त्याच्यावर एक जर झेंडा दिसला तर दादा मला सांग, माझी बघण्याची हिंमत नाही. जसं गाव आलं त्याला मान खाली करून बसला. हळूहळू हळूहळू रेल्वे जवळ येत होती आणि त्याला विचारलं, दादा अरे तुला इथं लिंबाच्या झाडावर झेंडा दिसत नाही? त्या मुलाला एकदा बाहेर बघावून एकदा याच्या तोंडाकडे बघावं. रेल्वे सुरूच, आता उतरणार, हळू रेल्वे थांबणार. याला विचारलं, अरे तुला झेंडा दिसत नाहीये? याच्या मनामध्ये, अरे माझ्या आई मला माफ केलं नसेल का? तुला एक झेंडा दिसत नाही? त्याला एकदा बाहेर बघावं, एकदा ह्याच्याकडे बघावं. त्याला एकदा बाहेर बघावं, एकदा ह्याच्याकडे बघावं. बघता 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 त्याला जोरात म्हणला, अरे तुला मी काय बोलतो कळत नाही का? अरे तुला एक झेंडा दिसत नाही? त्याला हे म्हणला, अरे एक नाही, त्या लिंबाच्या झाडापासून रेल्वे स्टेशन पर्यंत झेंडे 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 झेंडे. असं आई, तिला आई म्हणतात. आई म्हणजे साधं नाही, आई म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. जिनं सृष्टी दाखवली ती आई. विचार करा, अक्सिनी राणीच्या गळ्याला धरून सतीमाता सुद्धा रडू लागल्या. आई, अगं सगळ्यांना बोलवलं, माझा पती, अगं मी सगळ्यात लाडकी होते ना, अगं माझ्या पतीला का नाही बोलवलं? अगं सगळे विष्णुदेव आले, ब्रह्मदेव आले, सगळ्यांना बोलवलंस. तेवढ्याच वेळामध्ये दक्ष राजा आला. दक्ष राजामध्ये अहंकार होता, मी ब्रह्माचा पुत्र आहे, माझ्यापासून प्रजेची उत्पत्ती झाली. आणि तो झोगड्या काय तिच्याकडं? सतीमातेच्या जवळ आला, जवळ येऊन
सती मातेने दोन्ही कानावर हात ठेवले का शिव परमात्म्याविषयी अपशब्द ऐकून घेताना सती मातेला नको वाटू लागलं. शास्त्रामध्ये आपल्या गुरुविषयी, आपल्या आईविषयी, आपल्या धर्माविषयी, आपल्या संतांविषयी, आपल्या भगवंताविषयी अपशब्द जो ऐकतो ना त्याचे कान अपवित्र होतात नाही, त्याचं जीवनच असतं. त्याचं जीवनच असं. धर्माविषयी, गुरुविषयी, संतांविषयी, ग्रंथाविषयी, आई वडिलाविषयी. काय काय लहान मुलं इकडं नाही पण गावाकडं नावानं बोलतात, बापाच्या नावानं, इकडं नाही. तसं हे ऐकायला नको. सती मातेने हे अपशब्द शिव परमात्म्याविषयी ऐकावं वाटणं कानावर हात ठेवले. पश्चाताप होऊ लागला. आता माघारी जायचं कसं? पहिली गोष्ट रामाची परीक्षा घेतली आणि मी शिव परमात्म्याच्या मनामधून उतरले. आणि दुसरी गोष्ट आहे, आज मी जाऊ नको म्हणलं तरी दुसरं आज्ञाचं उल्लंघन केलं. आता मला परत जायला तोड नाही. शिव परमात्म्याविषयी शब्द पवित्र ऐकले, मला परत जायला तोड नाही. आता मी माझ्या जीवाचं इथं काही करून घेणार. यज्ञ समोर आहे. सती माता सुचिरभूत झाल्या. सर्व अंगाला भस्म लावलं. ज्ञान अग्नीनं ते यज्ञ प्रज्वलित केलं आणि त्यामध्ये सती मातेने स्वतःला दहन करून घेतलं. हर हर महादेव. अग्नीचे ते सुख मानित रे, अग्नीचे ते सुख मानिले ते सुख. मानिले ते सुख सुख मानिले ते सुख सुख सुख. अग्नीचे ते सुख मानित ते मुख, अग्नीचे ते सुख सुख ते अक्ष, अग्नीचे ते सुख मानित ते मुख. हर हर महादेव. अग्नीचे ते सुख मानी जैसी सती पुढे मोक्ष गती भ्रातारासी. अग्नीचं सुख मानलं सती माते. स्वतःचा देह त्या जो दक्ष राजानं भूतो न भविष्य असा यज्ञ केला होता त्या यज्ञ कुंडामध्ये स्वतःला दहन केलं. माय एवढं सामर्थ्य तुमच्या माझ्यामध्ये आहे का? नवऱ्याला शिव्या द्यायची ताकद आहे आपली, बरोबर आहे का? हा, नवऱ्याला. पण नवरे जरा बायकोची कदर करा तुम्ही पण, नाही तर तुम्हाला वाटेल जेव्हा तेव्हा म्हणतात ना तर बोलू द्या. कदर करा तुम्ही पण. स्त्री समजून घेणं एवढं सोपं नाही. जिनं एका घराचा त्याग केला. विचार करा, मी हमेशा सांगत असते, स्त्री कोण आहे तिला ओळखणं एवढं सोपं आहे का? सती मातेने स्वतःचा देहाचा त्याग केला. का केला असेल? देह कोणाला पवित्र नाही का? देह कोणाला आवडत नाही का? ती तर अखिल ब्रह्मांडाची जननी होती. पण का? विचार करा, एका स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे. तिची ताकद एका शब्दामध्ये वर्णन करण्यासारखी नाही. स्त्री इतकी इतकी समर्पण भावाने. मला एका जणांनी सांगितलं, तुम्ही स्त्रियांविषयी आदर सांगता का? तर तुम्ही एक
ठीक आहे, पण तिचा समर्पण भाव तुला माहिती का बाबा? काय ती ज्या बापावर तिचा एवढा जीव असतो, किती जीव आहे तिचा, एवढा बापावर जीव असतो, एवढा बापावर जीव असतो, बापाला जर कुणी काय म्हणलं तर ती जीव घ्यायला उठते ती मुलगी. लक्षात आलं का? बापाला जर कुणी काय म्हणलं ना तर जीव घ्यायला उठते. माझ्या बापाबद्दल शब्द बोलायचं नाही, एवढा तिचा बापावर जीव असते. तीच मुलगी ज्या बापानं आपल्यासाठी मुलगा बघितलाय ना, तो मुलगा तिनं स्वतः बघितलेला नसतो, त्याच्याबरोबर जीवन काढण्यासाठी ती एका मिनिटात तयार होते. स्वतःच्या बापाचं नाव काढून त्याचं नाव लावायला तयार होते. ती स्त्री आहे. तिच्याविषयी बोलणं, तिच्या इतकं समर्पण भाग काय असावं? ज्या माणसाची ओळख नाही, आताच सोडून द्या, म्हणजे तुम्ही आम्ही होतात ना तो काळ वेगळा होता. बवल्यावर नवरा माहिती व्हायचा, हार घालताना हाच आपला नवरा आहे म्हणून माहिती व्हायचा. नवरा सुद्धा माहिती नव्हता की हा माझा नवरा आहे म्हणून. आताच सोडून द्या, पण मी पहिलं बोलत आहे. अजून सुद्धा काही घरामध्ये तीच पद्धत आहे. मग विचार करा, वडिलांना सोडून ज्या वडिलांवर तिचं स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम असतं, त्यांना सोडून त्यांचं नाव एका मिनिटामध्ये कट करून ज्याचं नाव माहिती नाही त्याचं नाव तुम्ही लावू शकता का? हो, तुमची आहे का तशी ताकद? तुमची ताकद नाहीच ती, आम्हाला माहिती ना. ती ताकद फक्त भगवंतानं आमच्याकडे दिलेली की आम्हीच करू झाले, तुम्ही नाही. काय स्त्रीचं समर्पण भाव आहे हो. मी बीडला एका व्याख्याने एक पहिलंच माझं, त्याच्यामध्ये मी बोलले होते स्त्रियांविषयी महिला दिनानिमित्त. काय स्त्री आहे हे तुम्हाला शब्दामध्ये सांगता येईल का? तुम्हाला तिला बोलणं सोपं वाटतं, पण ती कोण आहे तुम्ही कधी तिला ओळखलं का? तिच्यामध्ये काय ताकद आहे तुम्हाला माहित आहे का? वेळ आल्यानंतर ती दुर्गा होते, वेळ आल्यानंतर ती महाकाली सुद्धा होते, वेळ आल्यानंतर ती पार्वती होते, वेळ आल्यानंतर सती सुद्धा होते. स्वतःचा देह अग्नीमध्ये टाकते. इतका भाव तिच्यामध्ये असतो. ती तुमच्यामध्ये नाही ताकद. ज्या मुलांनी या YouTube चॅनलच्या माध्यमातून अनेक जण ऐकत आहेत त्यांना सुद्धा मी बोलत आहे, इथं बसलेलेच नाही. ज्या मुलांनी बाबाला म्हणतात ना, बाबा माझ्यासाठी काय केलं, ती आतापर्यंत कुठली मुलगी म्हणते का बघा, जसं नशिबाला मिळालं ना तसं ती, जसं मिळालंय तसं तिनं एक ना एक दिवस फक्त लोटायचं बघती, काढायचं बघती, पण कधी बापाला म्हणत नाही तुम्ही माझ्यासाठी काय केलं, मला काय दिलं, तुम्ही काय केलं. ती जशी असेल तशी परीक्षा द्यायला तयार होते. ती तुमच्यामध्ये ताकद आहे का? अहो, एवढं तुमच्यासाठी करून ठेवलं तरी म्हणता माझ्यासाठी काय केलं. ज्यानं म्हणाला माझ्यासाठी काय केलं, त्यानं स्वतःचा आरशात जाऊन मुख बघायचं, माझ्यासाठी बाबांनी हेच मला केलं, एवढंच फक्त बसता, याच्यापेक्षा काही नाही. मी पहिलंच म्हणलं होतं माझी भाषा थोडी कडक आहे, तरी सुद्धा मी तोला मोलाचे शब्द इथं वापरत आहे. बाबा आपल्याला जास्त दिवस राहायचंय, 21 दिवस राहायचंय, 7 दिवसाचं असलं तर मागल्या 2 दिवसात कचाकच बोलून दे का नाही का? कुठंतरी बोलणार पण पाहिजे हो. सगळेजण आम्हाला काय थोडी स्तुती करून निघून जाऊ आम्ही, पण कुठंतरी सत्य, ज्या स्त्रीनं स्वतःचा देह झिजवला ना, ज्या घराला आल्यानंतर कधी तिनं बापाला म्हणली नाही तुम्ही मला काय बघून दिलं, जसा नवरा असं तिच्या नशिबामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत जरी घरी नाही आला आणि मुलं जरी घरामध्ये उपाशी बसत असते तरी सुद्धा ती बापाला सांगत नाही तुम्ही मला काय बघून दिलं. एवढी ताकद तिच्यामध्ये असते, ती स्त्री असते. विचार करा, एक बाप असतो, शेतकरी बापाची मुलगी, बापाला मुलगी पुण्यामध्ये बघून दिली. आता थोडं पुण्याचाच विषय आहे, गावाकडचा नाही, पण तुमच्याकडचा नाही, चिंचवडचा, म्हणून मी पुणे शब्द वापरतो, नाही तर म्हणतो चिंचवड मध्ये राहायचे आहे आपल्याला.
पुण्यामध्ये मुलगी दिली का? एक 10 वर्षाच्या खालच्या काळामध्ये इकडं जर पुण्यामध्ये कोणी कामाला असेल ना तर आनंद वाटायचा. काय करतंय बघायचं नाही, इकडं गाडा का ढकली ना. पण पुण्यामध्ये म्हणलं की शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगण्यासाठी अनेक मुलीचं बापाने वाटोळं करून घेतलं. त्याच्यामध्ये हा सुद्धा बाप आहे. बापाने म्हणलं मुलगी पुण्यामध्ये राहणार, सुखामध्ये राहणार, 1 एकर जमीन काढली विकायला. मुलीचं थोडं नाही 30 लाख खर्चून थाटामाटामध्ये अगदी बिस्लरीचं पाणी आलेल्या साध्या माणसाने, घरी डंकाडातलं पाणी पिलेल्या माणसाने सुद्धा बिस्लरीच्या बाटल्याचं पाणी पिलं. काय सांगावं तुम्हाला, झालेली कथा आहे, कहाणी. हे काही रंगवून बिंगवून नाही सांगत. त्याला माहिती नव्हतं ना बिस्लरी कशाला म्हणतात. त्याने अर्धी प्यायची, हातात व्हायला अर्धी वापरायची. कशाला काय गेलं का देणं, याची शेत गेलं त्याचं गेलं. वाढणार नाही ना. कालपासून सांगतात अन्न हे परब्रह्म आहे. तुम्हाला माहिती का अन्न काय असतं? शिव महापुराण कथेचा प्रसाद आहे. चाटून पुसून ताट खाल्लं पाहिजे. कळ जरी पडला ना तरी भगवान शिव परमात्म्याचा त्या कणावर आपल्याला आशीर्वाद आहे. आणि आपण टाकून देणे की आपली पात्रता नाही हे आपल्या डोक्यात विचार आले पाहिजे. कळ सुद्धा वाटलं जाऊ नये. लागत नाही तर घ्यायचं नाही, लागत असेल तर घ्यायचं. किती विनंती हो तुम्हाला. त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे किती खा, पोट बांधून, पोटावर बांधून खा, पण खायला नाही, पण टाकून नाही द्यायचं. का तर शिव महापुराण कथेचा प्रसाद आहे. तुम्ही नशीबवान आहे की तुम्हाला कथा ऐकल्यानंतर इथं प्रसाद मिळत आहे. तुम्ही नशीबवान आहे. आता अनेक ठिकाणी 21 दिवस नियोजन करणं सोपं नसतं. 21 दिवस हा प्रसाद शिव महापुराण कथेचा आहे. का ठेवला त्याने की श्रवण व्हावं आणि श्रवणाबरोबर सेवन सुद्धा घडावं, या दोन्ही व्हावं यासाठी या आयोजक मंडळीने हा प्रसाद तुमच्यासाठी ठेवला. आणि विनंती करू लागले बाबा, अरे घासभर सुद्धा टाकून देऊ नका. त्याचा दोष तुम्हाला आहे, त्यांना काय नाही दोष. त्यांना काय दोष कशाचा? ते तुमच्यासाठी सांगत आहे. तुम्ही लक्ष करायचं, काय केलं पाहिजे हे सगळं तुमच्यासाठी आहे. तसं त्या बापानं 30 लाख खर्चले. तोडचं माप नाही म्हणायला काय जाते. 30 लाख एका मिनिटात नव्हते. कमवायला काय लागतंय ते विचार. स्वतःची शेती लहान टाकली. जो पिढ्यापासून असलेला आधार तो सुद्धा गहाण टाकला. आणि काय केलं, या वराड मंडळीला, या मुलाकडच्या मंडळीला फक्त आपल्याकडून काही कमी पडू नये म्हणून ते फक्त आदर करण्याच्याच मागे लागला. मुलगी दिली, पुण्यामध्ये राहते, आनंद वाटत होता. आणि ज्या वेळेला त्या मुलीला पुण्याला आल्यानंतर 2 लहान मुलं, आई अगं जेवायला काही आहे का, पोटामध्ये आग पडली ग आई. काही लोक आपण आपलं बघतो, गरीब लोक आणखी सुद्धा आहेत बरं का, नाही त्यातला विषय नाही. अन्न खाण्यासाठी अजून सुद्धा मतात आहेत बरं का लोक. आई बाबा कधी येतील, बाबा 12-1 वाजेपर्यंत मुतारीच्या खडाला लोळत पडलेला बाप, हे लहान मुलं वाट बघत बसलेले. आईच्या अंगावर माराचे चटके. बापाला जाणीव झाली माझं लेकरू काहीतरी दुःखामध्ये. या जगाच्या पाठीवर फक्त आपला बाप असतो बरं का, फक्त आपला बाप असतो. आणि हा बाप एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेला ना, तुम्ही जगलात काय मेलात काय बघणार कोणी सुद्धा राहत नाही. स्वतःचा भाऊ सुद्धा राहत नाही. जगाच्या पाठीवर फक्त आपला अहोरात्र विचार करणारा आपला बाप असतो. माझं लेकरू काहीतरी चिंतेमध्ये बापाला वाटलं. त्या बापानं घरात जे काही आहे ना, थोडं धान्य घातलं पिशवीमध्ये, पिशवी भरली. आणि तो बाप ती पिशवी घेऊन निघाला. लेकीच्या जवळ आला, जवळ बसला. बाई तुला काही त्रास आहे का? नाही बाबा. यांनी एवढं चांगलं जपतात ना. बाबा तुम्ही काय मला जपलंय एवढं, माझे मला जपतात हो. बाबा काहीच कमी नाही. तेवढ्याच वेळात लेकरू बाहेरून येतं, आई मला भूक लागली.
लेक एवढं सुद्धा बापाला सांगत नाही की बाबा मी कुठल्या त्रासमध्ये, एवढं तिचं समर्पण आहे. तिला स्त्री म्हणतात, ती स्त्री असते, तिच्यामध्ये एवढी ताकद आहे. बाबा आणि ज्यावेळेला त्या बापानं बघितलं त्यावेळेला तो बाप ढसा ढसा रडू लागला. असे काही घर आत्ता घडीला सुद्धा आहेत बरं का. आज आत्ता घडीला आहे. ज्यावेळेला आम्ही रात्री 12-1 नंतर आमचं 12ला कीर्तन संपलं आणि 1, 2, 3 वाजता आम्ही रोडवर असतात ना, अहो तिथे टीन करून सुशिक्षित लोक रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. माफी मागून तुमच्या पायाला माझं मस्तक असेल, मी तुमची माफी मागते, मी तुमचं नाही बोलत, पण अशी परिस्थिती घरामध्ये आहे हे मला सांगायचा उद्देश आहे. तरी सुद्धा ती मुलगी आपल्या बापाला सांगत नाही का, तर तिनं ठरवलेलं असतं की माझ्या बापानं माझ्यासाठी 1 एकर गहाण टाकून स्वतःच्या जीवाला यातना देऊन माझ्या बापानं माझ्यासाठी कष्ट घेऊन माझा विवाह केलेला आहे. आता मी माझ्या बापाकडे कुठल्या परिस्थितीमध्ये जाऊ, एवढा भाव तिच्यामध्ये असतो. तो भाव तुमच्यामध्ये नाही. 2 एकर जर असले तर 1 एकर साठी तुम्ही कोर्टामध्ये उभा राहणार आहे. तो भाव तुमच्यामध्ये नाही, तो भाव लेकीमध्ये. म्हणून बापाचा जास्त जीव लेकीमध्ये असतो. अक्सिनी राणी तिच्या गळ्याला पडून सती माता रडू लागली. का? माझ्या पतीचा अपमान झाला. अग्नीला सुख मानलं, अग्नीचे ते सुख मानी जैसी सती पुढे मोक्ष गती भ्रातारासी भोगी येलो आम्ही संसाराचा भोग, आता वाटे त्याग करावा भोग. संसाराचा भोग आहे आणि आता त्याग करावा वाटतो. माझ्या सती मातेने स्वतःच्या देहाचा त्याग करून टाकला. ज्या वेळेला सती मातेने स्वतःचा देहाचा त्याग केला, नंदी पळत गेली कैलासाला आणि नंदी शिव परमात्म्याजवळ गेले आणि देवा म्हणून हाक दिली आणि हाक दिल्याबरोबर शिव परमात्म्याला सांगितलं, माता सतीनं यज्ञ कुंडामध्ये स्वतःचा देह टाकला, देहाचा त्याग केला. देवा स्वतःच्या देहाचा त्याग केला. शिव परमात्म्याला एवढा क्रोध आला आणि शिव परमात्म्याने एक जोरात आरोळी टाकली. सती म्हणून शिव परमात्म्याने आरोळी टाकली. स्वतःची जटा काढली आणि आपटली. त्यामध्ये वीरभद्र प्रकट झाला आणि विराट असा वीरभद्र, त्या वीरभद्राने भगवान शिव परमात्म्याला नमस्कार केला की काय आज्ञा म्हणून विचारलं. उद्याची कथा. एका पुरुषाच्या जीवनामधून पत्नी गेल्यानंतर त्या घराला काय रूप होतं. त्या पुरुषाच्या जीवनामध्ये त्या पत्नीचं अस्तित्व काय असतं ती सांगणारी उद्याची कथा. या वीरभद्राने विराट रूप घेऊन त्या दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस कसा केला ही सांगणारी उद्याची कथा. बघता बघता आपला सगळा वेळ आजचा इथंच गेला आणि 2 मिनिटांमध्ये आज पावलं न घेता खेळायचेच घ्यायचे. जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो, जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो. शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो, शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो. जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो, जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो. शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो, महादेवाच्या गळ्यामध्ये नाग डुलतो. शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो. कार्तिक शोध पौर्णिमेला वीरशैव झाले गोळा. कार्तिक पौर्णिमेला वीरशैव होती
गोळा शुद्ध पौर्णिमेला वीराशैव होती गोळा कार्तिक पौर्णिमेला उमरालेला वीराशैव होती गोळा ताळविना घेऊनी भजन करीतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो जम्बूच्या गळ्यात नागराज डुलतो जम्बूच्या गळ्यात नागराज डुलतो शिवरात्रीला मला मेळा काढो संकल्पवती गोळा शिवरात्रीला मला मेळा काढो संकल्पवती गोळा ताळविना घेऊनी भजन करीतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो जम्बूच्या गळ्यात नागराज डुलतो जम्बूच्या गळ्यात नागराज डुलतो जम्बूच्या गळ्यात नागराज डुलतो शिवरामाने ऐशानाला गुरुमाऊलीचे भजन करा शिवदास भरे ऐशानरा गुरुमावलीचे भजन करा शिवदास माने ऐशानाला गुरुमाऊलीचे भजन करा शिवदास भरे ऐशानरा गुरुमावलीचे दर्शन करा शंखवाजवणी आरती करीतो शंखवाजवणी आरती करीतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो जय जय शिवशंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो श्रावण महिन्यात शंभू तपान बसल्यात डमडम डमरू वाजत तपान बसल्यात डमडम डमरू वाजत श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शंभू तपान बसल्यात शंभू तपान बसल्यात डमरू डमडम वाजत तपान बसल्यात डमरू डमडम वाजत श्रावण महिन्यात शंभू तपान बसल्यात जपान बसल्यात डमडम डमरू वाजत जपान बसल्यात डमडम डमरू वाजत श्रावण महिन्यात शंभू
आहे बेल तीन पानाचा माझ्या शंभोलवाय हवा तीन पानाचा माझ्या शंभोलवाय हवा श्रावण महिन्याचा श्रावण महिन्याचा दुसऱ्या सोमवारी फूल शमोल वाहिले डोळे भरून पाहिले शमोल वाहिले डोळे भरून पाहिले शिव महापुराण कथा आणि कथेचं 7वं पुष्प भगवान शिव परमात्म्याच्या चरणी समर्पित करून दत्तात्रेय भगवंताच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. इत्तेषवामयी पूजा श्रीमद शंकर पादयोः अर्पितातीन देवेशा प्रियतमे सदाशिवम. इथून पुढचं बहिर्स्वामी.